हाच आहे, तीन महत्त्वाचे प्रश्न हेच राहतात। सेंट्रल पार्क करा, हाईड पार्क करा, जे काही करायचं ते करा, पण कुठच्या कॉन्ट्रॅक्टरच्या मदतीसाठी तुम्ही अंडरग्राऊंड कार पार्क तिथे करू इच्छितात? अंडरग्राऊंड कार पार्कला आमचा विरोध राहणार म्हणजे राहणारच, कारण समोर जो आम्ही कोस्टल रोड बनवत आहोत, कदाचित प्रशासकांनी थोडी माहिती घ्यावी, कारण कोस्टल रोड हा पूर्णपणे BMC बनवत आहे, तिथे समोरच 2000 गाड्यांसाठी आपण अंडरग्राऊंड कार पार्क करत आहोत। तर रस्ता ओलांडून गेल्यानंतर कार पार्क जर असेल तर इथे कुठचेही रहिवासी नसताना, इथे कुठे ऑफिसेस नसताना तुम्ही नक्की कोणासाठी हे कार पार्क बनवताय? कुठच्या कॉन्ट्रॅक्टर मित्रासाठी कार पार्क बनवताय? कार पार्क अंडरग्राऊंड आल्यानंतर 3 ते 4 वर्ष खोदकाम झालं, धूळ होणार सगळीकडे आणि त्रास होणार तो होणारच, पण ह्याच्यानंतर देखील हे काम पूर्ण होणार की नाही कोणालाही कोणी आश्वासन देऊ शकत नाही। तशीच दुसरी गोष्ट धक्कादायक जी आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेला जर कुठेही 1 रुपया जरी खर्च करायचा असेल तर टेंडर काढायला लागतं आणि हे सगळं पब्लिकसाठी करायला लागतं, जनतेसाठी करायला लागतं, प्रायव्हेट लोकांसाठी करू शकत नाही। पण आज मी पाहतोय ह्याच त्या ज्या काही मिनिट्समध्ये मी पाहिलं होतं, वाचलं होतं, मुख्यमंत्र्यांसमोर ती बैठक झाली, त्यांच्यासमोर झाली ती, त्याच्यात 100 कोटी जवळपास मुंबईकरांचे म्हणजे तुमचे आमचे कराचे पैसे, टॅक्सचे पैसे, करदात्याचे पैसे हे घोड्यांच्या तबेल्यांसाठी वापरले जाणार आहेत। हे घोडे कोणाचे आहेत? पोलिसांचे आहेत का? तर नाही। सैन्याचे आहेत तर नाही। हे घोडे प्रायव्हेट गॅम्बलिंग आणि रेसिंग करणाऱ्या लोकांचे आहेत, सूटबूट लोकांचे आहेत। सूटबूट की सरकार जे आपण सगळ्याकडे बघतोय तसंच हे सूटबूटच्या मित्रांसाठी 100 कोटी तुमचे आमचे मुंबईकरांचे वापरणार आहेत आणि तबेले बांधून देणार आहेत। RWITCला सांगा तिथे तबेले करायला, ते करून देतील। प्रत्येक जण त्यांच्या खिशातून 100 कोटी काढू शकेल। पण हे सगळं एका बाजूला वातावरण असताना तिसरी मोठी आणि धक्कादायक गोष्ट हीच आहे की तिथे काही ठराविक रेसकोर्सवर काम करणारे लोक आहेत, आजूबाजूला राहणारे लोक आहेत, तिथे त्यांना स्लम्स म्हणून आता जाहीर केलेलं आहे आणि हे स्लम्स म्हणून जाहीर केल्यानंतर त्यांना सांगितलेलं आहे की बाजूच्या एखाद्या SRA मध्ये आम्ही तुम्हाला सामावून घेऊ। नक्की कुठची SRA तुम्ही म्हणताय म्युन्सिपल कमिशनर साहेब? कारण तिकडे बाजूला जी SRA आहे गेले 20 वर्ष SRA आणि त्या बिल्डरचं तिथे काही ना काही थोडा वाद चालू असतो, ती SRA पूर्ण सुरू झालीच नाहीये, पण प्रशासक सांगत आहेत की आम्ही त्यांना फ्री ॲडिशनल FSI देऊ। हा FSI कोणाच्या पैशातून येणार आहे? तर तुमच्या आमच्या पैशातून येणार आहे, टॅक्सच्या पैशातून येणार आहे, मुंबईच्या पैशातून येणार आहे। म्हणजे हे असं सगळं अंधधुंद कारभार सुरू आहे। एक आनंदाची गोष्ट ही आहे की आम्ही विरोध दर्शवल्यानंतर, मी ही बातमी फोडल्यानंतर Change.org वर एक मोठं पिटिशन सुरू झालेलं आहे, काही महत्त्वाचे WhatsApp ग्रुप असतील, आंदोलनं झाली आहेत, मुंबईकर सगळे एकत्र येतात आणि विरोध करत आहेत, मोठ्या संख्येने विरोध करत आहेत, पण प्रशासक काही ऐकायला तयार नाही आहेत। आता मूळ मुद्दा हाच राहतो की मी ऐकतो ह्या प्रशासकांना म्हणजे म्युन्सिपल कमिशनर आहेत त्यांना दिल्लीला पोस्टिंगवर जायचे किंवा जून जुलैमध्ये CS बनायचे तर स्वप्न पडायला लागलेले। हे जर खरं असेल, तुम्ही बघा मुंबईत रस्त्याचा घोटाळा आहे, दुसऱ्या रस्त्याचा घोटाळा मी आता सांगितला, परवाकडेच सांगितलं, 6,500 कोटीचा घोटाळा करत आहे, ब्युटिफिकेशनचा स्कॅम आहे, स्ट्रीट फर्निचरचा स्कॅम आहे, जी मुंबई 95,000 कोटीच्या सरप्लसमध्ये होती ती आता डेफिसिटमध्ये आणण्याचं यांनी काम केलंय। मुंबई जशी ह्यांनी लुटली तसं हे राज्य लुटून खातील CS बनल्यानंतर, दिल्लीला गेल्यानंतर देश कदाचित लुटायला मदत करतील। पण मुख्य गोष्ट हीच आहे, तुम्ही जे करायचं ते करा, ज्या पोस्टवर जायचं ते जा, आम्ही हटणार नाही तिथून, आम्ही हलणार नाही तिथून। अंडरग्राऊंड कार पार्कला आमचा विरोध आहे। होय, आम्ही विरोध केल्यानंतर ह्या मिंदे सरकारला मागे जायला लागलं, बॅकफुटला जायला लागलं। मिंदे सरकारने क्लब हाऊस आता तिथून कॅन्सल केलेलं आहे, मेंबरशिप घेणार नाही असं सांगितलेलं आहे। तसंच मी मिंदे सरकारला पुन्हा एकदा इशारा देत आहे की अंडरग्राऊंड कार पार्क तुमच्या बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर मित्रांना आम्ही करू देणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।